नमस्कार, सोनूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे राजगिरा लाडू कसे बनवायचे ते। यासाठी मी अख्खा राजगिरा घेतलेला आहे 4 वाटी आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर हे राजगिरा जे आहे मार्केटमध्ये कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात अवेलेबल होतं। हे छोटा डायरेक्ट लाह्या सुद्धा मिळतात किंवा तुम्ही छोटा जो बिना भाजलेला राजगिरा घेऊ शकता आणि त्याला भाजून त्याच्या लाह्या बनवून लाडू बनवू शकता। तर चला बघूयात आपण राजगिरा लाडू कसे बनवायचे ते। मी इथे एक कढई तापत ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये आपण आता ही 1 वाटी गूळ जे आहे टाकून घेऊयात। किसून घेतलेला आहे गूळ। आपल्याला हा गूळ पूर्ण वितळून द्यायचा आहे। आपल्याला चिक्की नाही बनवायचं, म्हणजे पूर्ण एक तार येईपर्यंत नाही करायचं, फक्त विरघळून घ्यायचं आहे गुळाला। गूळ पूर्ण विरघळण्यासाठी आपल्याला फक्त याच्यामध्ये 2 चम्मच थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे की लगेच विरघळून जातं। तुम्ही बघू शकता गूळ आता विरघळत आलेला आहे। त्यामध्ये आपण आता 1 चम्मच साजूक तूप टाकून घेऊयात, मिक्स करूयात। तुम्ही बघू शकता गूळ विरघळत आलेले आहे। त्यामध्ये आता आपण हाफ चम्मच वेलची पावडर टाकून घेऊयात, ते पण मिक्स करूयात त्यामध्ये। तुम्ही बघू शकता पाक पूर्णच विरघळलेला आहे। थोडा 1 मिनिट त्याला अजून मिक्स करूयात आपण। तुम्ही बघू शकता पूर्ण रेडी झालेला आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं लागतात त्याच्यासाठी विरघळण्यासाठी। आता आपण ह्याच्यामध्ये जे राजगिरा लाह्या आहेत ते आपण टाकून घेऊयात। तुम्ही बघू शकता मी पूर्ण राजगिरा लाह्या टाकून घेतलेले आहे। आता हे आपण लगेच मिक्स करून घेऊया। गॅस जे आहे ते स्लोच ठेवायचं। तुम्ही बघू शकता पूर्ण मिक्स केलेला आहे मी याच्यामध्ये। अतिशय सोपी पद्धत आहे आणि हे लाडू जे आहे हे खूप फायदेशीर असतात। हे तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता। आणि बघा मी आता ह्याचे आपण लाडू करून घेऊयात। आपण हे बंद करूयात गॅस, थोडंसं थंड होऊ द्या, मग आपण ह्याचे लाडू करून घेऊयात। आपण आता ह्याचे लाडू बनवून घेऊयात। तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे लाडू बनतात। आपण आता हे सगळे लाडू अशाच प्रकारे सर्व लाडू बनवून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे आहे हे राजगिरा लाडू जे आहे ते रेडी झालेले आहेत। राजगिरा हे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे। त्यामध्ये लोह असतं, कॅल्शियम असतं, फायबर असतं आणि आपले हाडं मजबूत करण्यासाठी पण उपयुक्त असतात। तर हे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन। थँक्यू।